आज गणेश उत्सव आहे. सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खूप उत्साहात साजरा करा. गणेश उत्सव आपल्या हक्काचा सण आहे आणि सर्वात आनंदाचा सण बोलायला गेला तर गणेश उत्सवच आहे. तर खूप मस्त मकर बनाय बाप्पाला बसत आहे. बाप्पांना अजून थोड्या वेळात मकरात बसू. सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे नव्याने स्वागत आहे ब्लॉगर आधी या यूट्यूब चॅनलबद्दल. मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. तुम्ही माझे 3000 सबस्क्रायबर पण पूर्ण करून दिले. असंच तुम्ही मला सपोर्ट करत राहा. मी पण नवीन नवीन कंटेंट घेऊन येत राहील. तर आज आहे जो मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे गणेश चतुर्थी आज. तर तुम्ही पण सगळ्यांकडे दर्शन घ्यायला जालच. तर काही नाही, दर्शन घ्या आणि मी पण तुम्हाला आमच्या इकडूनचे दर्शन घडवतो गणपतींचे. तर आता मला जायचं आहे गणपती बसवायला आमच्या घरी. तर मी चालू आहे घरी गणपती बसवलं. तर तुम्हाला पण दर्शन घडवतो आणि गणपती कसे बसवतात ते पण दाखवतो. तुमच्याकडे पण बसवतात तर पण आमच्याकडेच तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाकडे प्रत्येक जागी वेगवेगळ्या प्रकारे गणपती बसवतात. तर तुम्हाला मी आमच्याकडचे दाखवतो कसा गणपती बसवतात. तर चला. सो मित्रांनो, जस्ट घरी पोचलो आहे आणि बघू शकता समोर खूप मस्त मकर बनाय बाप्पाला बसत आहे. बाप्पांना अजून थोड्या वेळात मकरात बसू. सो मित्रांनो, बसवला आहे बाप्पाला. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतोच. बघू शकता बाप्पा कसे बसले. आता एवढ्यात बसवल्यानं व्हिडिओ काढायला मिळालाच नाही म्हणून आता दाखवतोय. तर सर्वात पहिले आपण पण दर्शन घेऊया. माझा पण श्रावण येणार तर पूर्ण पहिले दर्शन घेतो, श्रावण सोडतो आणि नंतर केस कापायला जातो. पहिले आपण दर्शन घेऊया. तर चला. सो तुम्हाला कसा वाटला आमचा बाप्पा मित्रांनो, नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्याकडचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो घराच्या मागचा. खूप मस्त आहे, म्हणजे खूप मस्त. पूर्ण हिरवा हिरवा आहे सगळं. तर तुम्ही बघाच, हे बघू शकता पूर्ण हिरवा हिरवा सगळीकडेच येते. सो मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्ह्यू? भारी आहे ना? जाम भारी, म्हणजे खूप मजा येते इकडं. पण आता जायचं आहे केस कापायला. तर सर्वात पहिले आपण केस कापून घेऊया, कारण की जाम म्हणजे खरंच म्हणजे एवढा वाईट दिसतंय ना, मी काय सांगूच नाही शकत. 2 महिने उपवास केला ना तर केस तर वाढणारा, केस आणि जाडे. त्याच्यामुळे पहिले आपण केस कापायला जाऊया आणि नंतर आमच्या काकांच्या घरी मग गणपती इकडेच बाजूला गणपती आहेत ना, तिकडे आपण दर्शन घ्यायला जाऊया. तर तुम्हाला मी सगळंच दाखवेल, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. पूर्ण ब्लॉग लास्टपर्यंत बघत राहा. आणि जो कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल ना तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरूच नका. तर चला आपण आता जाऊया. सो मित्रांनो, जाऊ आपण आता केस कापायला. तर चला. घरी गेलो, कपडे चेंज करून आलो. नाही तर कपड्यांना केस पडले तर परत दुसरे कपडे घालायला लागतील, म्हणून पहिले कपडे चेंज करून. मित्रांनो बघू शकता कशा गौरी विकायला लावल्यात. मित्रांनो फायनली बाला भेटो हरवला होता, कुठल्या जंगलात गेला होता काय माहित. 4 दिवस बघू शकता. काय बरे आहे ना? खूप तयारी केली तशी. 2 तास लागले ते मेकअपला. क्या बोला तूने? आता चाललो ना. हो मित्रांनो, कापले आहेत केस आणि आता जाऊन मी आंघोळ करतो. आणि राज पण भेटलेला आहे. बरोबर फिरायला कोण नाही ना माझ्या, तर एक घेतला. आता गाडी पण नाही माझ्याकडे, चालत येणार. मित्राला काम आला होता अर्जंट, तर त्याला मी गाडी दिली, त्याला घेतला 1-2 वाजेपर्यंत. नंतर मी पण जाईल दर्शनाला. तर तुम्हाला पण सगळे दर्शन घडवतो. तर पहिले जाऊन आपण आंघोळ करूया आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर चला केली आहे तयारी आणि आता चाललोय मी मित्राच्या
मित्राकडे, त्याच्या घरी गणपती येणार आहे, तिथे चाललं त्याचे दर्शन घ्यायला. तर तुम्हाला पण मी दाखवतो आणि तुम्हाला पण मी दर्शन घडवतो. तर चला. तर गाईज बघू शकता आधे जागाची आरती करतोय. सो मित्रांनो, घेतला आहे तिथं दर्शन. खूप मस्त वाटलं दर्शन घेऊन. तुम्हाला पण कसं वाटलं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर आता आम्ही आलो आमच्या गणपतीच्या मंदिराजवळ. तर आपण गणपतीचं दर्शन घेऊया आणि नंतर जाऊया. तर तुम्हाला पण मी दर्शन घडवतो गणपतीचं. तर चला. मित्रांनो, घेतला आहे दर्शन, पण त्या व्हिडिओ बरोबर काढलीच नाही भावानी. जरा कॅमेरामॅन जरा नवीन आहे ना, कॅमेरामॅनला व्हिडिओच काढता आले नाही. तर घेतला आहे दर्शन, खूप मस्त वाटला दर्शन घेऊन. तर आता आम्ही जातोय घरी, कारण की आरती घ्यायची ना. आता 12 वाजले तर आरती घ्यायची. तर टाईम झालाय, पहिले जाऊन आरती करून घेऊया, नंतर तुम्हाला मी भेटतो. तर तुम्हाला पण आरती दाखवतो. तर चला. सो मित्रांनो, घरी पोचलो आणि डबा घेऊन पाठवला आहे. आमचा सार्वजनिक गणपती आहे ना, तिथे नैवेद्य ठेवायला पाठवला आहे, प्रसाद. तर मी चाललो आहे आता प्रसाद द्यायला. घरात घुसलो पण नाही तर लगेच डबा घेऊन पाठवला आहे. तर तुम्हाला आमच्या सार्वजनिक गणपती पण दाखवतो. खूप मस्त तिथे पण केलेला आहे. मी गेलेलो नाही अजून, आता दाखवतो. दरवर्षी खूप मजा असते तिथे विसर्जनाच्या दिवशी. तर तुम्हाला मी दाखवीलच. विसर्जन मला भेटलं ना विसर्जनाचा शूट करायला, तर मी तुम्हाला नक्कीच दाखवील. तर आता मी जातोय. तर चला. गाडी तर नाही आज चालत, तिथं येणार लागल. सो मित्रांनो, जस्ट पोहोचला आहे मंडपाजवळ. तुम्हाला मी गणपती दाखवतो आमचा सार्वजनिक. सो मित्रांनो, जस्ट पोहोचलो आहे मंडपात आणि बाप्पा बघू शकता. खूप मस्त सजावट केलेली आहे. बघू शकता. तर आपण सर्वात पहिले नैवेद्य हे ठेवू, प्रसाद ठेवू. धरा. मित्रांनो, बघू शकता ब्लॉगर प्रसाद बसला इथे. तर प्रसाद काय बोलतो? काय नाही, आज गणेश उत्सव आहे. सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खूप उत्साहात साजरा करा गणेश उत्सव. आपल्या हक्काचा सण आहे आणि सर्वात आनंदाचा सण बोलायला गेला तर गणेश उत्सवच आहे. तर सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, यांनी भावानी माझी गेम केली. दोघंच कुर्ता घ्या पडलं, मला नेला नाही. तर असं काय नाहीये, हा जॉबला होता. तर मी याला कॉल केलता, तर याची सेकंड होती म्हणून काय जमलं नाही त्याला. पण नेक्स्ट टाइम नक्की घेऊन जाईन. पात्यात येऊ. सो मित्रांनो, जस्ट अनिकेत भावाच्या घरी पोचला आहे. बघू शकता मी गणपती बघू शकता. खूप मस्त डेकोरेशन केले आहे अनिकेत भावानी. खूप मस्त. काय बोलतो भावा? मस्त. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुला. बघू शकता खूप मस्त गणपती बसवला आहे. डेकोरेशन पण खूप भारी केलेलं आहे भावानी. तर सर्वात पहिले आपण दर्शन घेऊया.
तो मित्रांनो झाला आहे दर्शन, खूप बरं वाटलं. दर्शन आहे, मला माहितीच नाही का भावाच्या घरी गणपती आहे, त्याने मला आमंत्रण पाठवलं आता. मग मी बघितलेलं तर ऑनलाईनच आलेलं नाही व्हॉट्सअपला, आता काय माहिती होईल. तर बिजी माणसं आहेत ना, बिजी माणसं आहेत बाबा. गेलो, दर्शन घेतला, खूप बरं वाटला दर्शन घेऊन. सजावट पण खूप मस्त केली होती त्यांनी. सो मित्रांनो चाललो आहे आता आम्ही दर्शनाला सासूरवाडीला माझ्या. तर जाम टाइम केला भावानी, तयारी करा अर्धा तास लावला असेल, चष्मा विस्मा लावून चाललाय. भाव नाही पोर पटवल वाटतं रस्त्याला, एकाच पोर पटवल तर पटवल पटकन. चला आम्ही चाललोय. मला पोचलो आहे आणि आता मी जातो दर्शन करायला. तर तुम्हाला पण दर्शन करतो. खूप मस्त लांबूनच डेकोरेशन मला भारी दिसतंय. तर दर्शन तुम्हाला घडत होतं. तर मी जरा बघू शकता किती मस्त डेकोरेशन केलेलं आहे. खूप भारी डेकोरेशन केलेलं आहे, मस्तच आहे. तर सर्वात पहिले आपले दर्शन घेऊया. हो मित्रांनो, इकडूनचा पण तुम्हाला मी नजारा दाखवतो. शेतावर घर आहे ना, आता पूर्ण चारी बाजूला शेत आहेत. तर तुम्हाला मी दाखवतो, हे बघू शकता पूर्ण चारी बाजूला शेता. खूप भारी नजारा आहे. या साईडला पण अशी घरं आहेत, पण असे खूप लांब लांब आहेत. तो मित्रांनो झाला आहे दर्शन आणि आता मी चाललोय घरी. तुम्हाला जास्ती शूट करून दाखवू नाही शकलो, कारण की मी मित्राची गाडी घेऊन जरा कामासाठी बाहेर गेलो होतो. तर आता एवढ्यात आलो आणि आता चाललोय घरी, कारण की खूप रात्र पण झाली. तर घरी पण गेला पाहिजे. घरी पण गणपती आहे, तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये. आणि मित्राच्या पण घरी गणपती, त्याच्या पण घरी गेलो होतो. पण मी दर्शनाला गेलो होतो तर माझा भाऊ घरी नव्हता. कुठे गेला होता काय माहिती. भावाला वाटतं काहीतरी काम होतं, तर भाऊ गेला होता. भाऊ पण वाटतं दर्शनाला गेला होता कुठेतरी. तर आता मी चाललोय घरी. तर डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू. तर चला. सो मित्रांनो जस्ट पोचलो आहे घरी आणि बघू शकता तुम्ही. तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग ते तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि दर्शन पण एवढे होते ना का अर्धे दर्शन घ्यायचे राहिले तसेच. तर मी उद्या जाणार आहे. तर सेकंड पार्ट मी बनवू का ते तुम्ही मला नक्कीच सांगा. आणि माझ्या चेहऱ्यावर कुठे तुम्हाला डाग दिसत असतील ना तर ते इग्नोर करा, कारण की माझ्या ट्रीटमेंट चालू आहे तोंडाच्या डागांची. तर गोळ्या वगैरे तर चालूच आहेत. तर तुम्हाला समजेलच काय करणार आहे. पावसाळ्याच्या टायमात ना माझ्या चेहऱ्यावर येतेच असं. तर काय करणार, ट्रीटमेंट तर चालूच आहे. तर तुम्हाला ब्लॉग ते तुम्ही इग्नोर करून टाका. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तर